पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीराम. पहिला मुंडक 2 खंड हे आपल्या सकाळच्या सत्रात झाले. आता या सत्रात आपल्याला दुसऱ्या मुंडकाचा, द्वितीय मुंडक पहिला खंड याचा विचार करायचा आहे. अपराविद्या सांगून झाली. त्याच्यातून सांगितलं की या संसारापासून विरक्त होऊन हातात समिधा घेऊन श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू अशा गुरूंकडे जाऊन शरणागत भावाने त्यांच्याजवळ बसावं आणि मग ते गुरु पराविद्या सांगतात. ते आता तदेतत् सत्यम यथा सुदीप्तात पावका विस्फुल्लिंगाः सहस्रशः प्रभवन्ते स्वरूपाः तथा अक्षराद् विविधाः सौम्यभावाः प्रजायन्ते तत्र चैव पियन्ति. हे वत्सा, ज्याप्रमाणे धडधडत्या अग्नीतून त्या अग्नीच्या रूपाच्याच असणाऱ्या हजारो ठिणग्या उत्पन्न होतात, त्याप्रमाणे त्या अविनाशी परमेश्वरापासून अनेक प्रकारचे पदार्थ उत्पन्न होऊन त्याच्याच ठिकाणी लीन होतात. हेच खरे. तदेतद सत्यम असं इथे आता सांगायला सुरुवात केली आहे. आता पराविद्येचं जे मूळ आहे ते ब्रह्म आहे आणि म्हणून आता ब्रह्म समजावून सांगण्याकरता ते म्हणतात की ब्रह्माच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम असा जो स्फुरण संकल्परूप जो अध्यारोप या अर्थाने आपण त्याला जाणतो मांडतो, तो तर की ज्यामुळे अनेकविध जीव वनस्पती जड अशा रूपाने असंख्य भूतेही प्रगट होतात आणि ती सर्व ब्रह्मरूपच असतात. तिथून आल्यामुळे, त्याच्यापासून आल्यामुळे ती सगळ्या ब्रह्मरूपच असतात. आता हे एक दृष्टांताने सांगतात की कशा प्रकारे जसे भडकलेल्या अग्नीपासून उठणाऱ्या ज्या ठिणग्या असतात त्या आकाशापर्यंत पोचतात आणि प्रत्येक ठिणगी जो असतो तो अग्निरूपच असतो, तद्वत असं सांगून ते मग म्हणतात की प्रगट झाल्या भूतांचे जे काही नामरूप आकार आहे, अस्तित्व भातित्व प्रियत्व त्यांच्या ठिकाणी आहे, ते सगळे त्यांच्या या विविध भावांसह, म्हणजे नाम रूप आकार अस्तिभाती प्रिय या विविध भावांपासून, या भावांसह हे प्रगटीकरण असते. तर अविनाशी अशा अक्षर परमेश्वरापासून प्रगट झालेले ही भूते काही काळ टिकतात, त्याच्यातच पुन्हा लीन होऊन जातात. अशा प्रकारे आता हे अक्षर ब्रह्म असं जे म्हटलेलं आहे, तथा अक्षराद विविधाः असं आलंय मंत्रामध्ये, म्हणून त्या अक्षर पुरुषामध्ये विलीन होतात असं म्हटलं. आता ते अक्षर ब्रह्मचे स्वरूप कसे आहे असं सांगायचं आहे. अक्षर ब्रह्म म्हणजे काय आहे, कसं आहे, त्याचं वर्णन पुढच्या श्लोकात मंत्रात करतात. दिव्यो यमूर्तः पुरुषः स बाह्य अभ्यंतरो यजः अप्राणो यमनः शुभ्रो य अक्षरात् परतः परः. अक्षरात् परतः परः
असं. आता इथे आपल्याला त्याचं वर्णन जे करतात ते की तो दिव्य आहे म्हणजे तेजोमय आहे, अमूर्त आहे म्हणजे निराकार आहे, मग सबाह्य अभ्यंतरो म्हणजे आतही आणि बाहेरही तोच आहे, व्यापक आहे. अज आहे म्हणजे जन्मादी विकार रहित आहे. अज म्हणजे जन्म न घेणारा असा आहे, पण जन्म या उपलक्षणाने एका विकाराने आपण म्हणू शकतो तो निर्विकार आहे. अज अशा स्वरूपाचा तो आहे, विकाररहित आहे. मग म्हणतात अप्राणो अमनाः, अप्राण आहे तो, अमन आहे आणि निर्मल आहे, शुभ्रो शुभ्र आहे. आणि मग म्हणतात की अक्षरात परतः परः, आणि असा जो अविनाशी परमेश्वर आहे त्याच्याही पलीकडचा श्रेष्ठ असा जो परमात्मा आहे तो उत्तम पुरुष आहे. आता इथे आपल्याला क्षर अक्षर उत्तम पुरुष अशा ज्या गोष्टी आहे त्यांचं वर्णन इथे पाहायला मिळतं. आता जेव्हा आपण अक्षर आणि उत्तम पुरुष ह्याच्याविषयी बोलतो तेव्हा आपल्याला तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण यांचा विचार करायचा असतो. म्हणून आता या मंत्रांमध्ये कशा पद्धतीचे लक्षण आलेले आहे ते बारकाव्याने आपण टिपायचे आहे. कसे कसे काय म्हटल्याने कोणचं लक्षण सांगितलं जातं आहे हे जर आपल्याला तिथल्या तिथे टिपता आलं तर त्याचा मजा जो आहे तो वेगळाच आहे. आता तेजोमय असा जो आहे दिव्य, अप्रकाश्य प्रकाशक असा तो स्वयंप्रकाश रूप आहे. आता या वाक्यातच बघा, स्वयंप्रकाश आहे, अप्रकाश्य प्रकाशक आहे. जे अप्रकाश्य आहे म्हणजे जे स्वतः प्रकाशित होणार नाही त्यांचा तो प्रकाशक आहे. म्हणजे जळाचा प्रकाशक, चेतनाचा प्रकाशक, सगळ्याचा प्रकाशक तोच आहे. असं अप्रकाश्य प्रकाशक असा आहे. आता प्रकाशक धर्म म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात यायचं की ते तटस्थ लक्षण आहे, आणि स्वयंप्रकाश म्हटल्यानंतर मग तो स्वरूप लक्षणात जातो. अशा पद्धतीने पाहायचं आहे. आता निराकार आहे, निराकार असल्याने तो रूपरहित आहे, अवयव रहित आहे, निरवयव आहे. आणि अमूर्त आहे म्हणजे इंद्रियांना न कळणारा आहे. इंद्रियांना कळण्याकरता आवश्यक आहे रूपवान असणं, आकारवान असणं. म्हणून इथे अमूर्त जे म्हटलेलं आहे ते एकमेकांना लागून या सगळ्या गोष्टी आहे की असं असल्यामुळे तो असा आहे, असं असल्यामुळे तो तसा आहे, हे वर्णन आपल्याला पाहायचं आहे. मग कारण रूपही तोच आहे, कार्यरूपही तोच आहे. आता सबाह्य अभ्यंतरो, आतमध्ये तो आहे, आणि आतमध्ये त्याला म्हटल्यानंतर मग बाहेर काय आहे तर बाहेरही तोच आहे. आता वास्तविक पाहिलं तर आत बाहेरची भाषा ही काही तिथे लागू पडतच नाही. कोण कोणाच्या आत आहे आणि कोण कोणाच्या बाहेर आहे. याचा अर्थ काय आहे की सांगण्याची जी पद्धत आहे ती अन्वय व्यतिरेकाची आहे. असं तो सगळ्यांच्या आत आहे म्हणजे अन्वित आहे, अन्वयानी सगळ्यांच्या आत आहे. आणि तो आत आहे आणि बाहेर आहे, बाहेरच्या सापेक्ष आत जर असेल तर ही व्यतिरेकाची भाषा झाली की बाहेरचा जो आहे बाहेर आहे आणि आत आहे असं. आता आत बाहेर केव्हा होऊ शकतं, जेव्हा देश परिच्छेद असेल, अंतर्देश आणि बाह्य देश असं म्हटल्यानंतरच एक प्रदेश अंतःपूर असेल, अंतर्देश असेल है ना, आणि दुसरा जो आहे तो त्याच्या बाहेरचा प्रदेश आहे. म्हणजे भूगोल, प्रदेश, दिशा या अर्थाने देश परिच्छेदाने तो आत बाहेर असं जे म्हटलं आहे तर ते तटस्थ लक्षणाने आत बाहेर आहे, आणि स्वरूप लक्षणाने त्याच्यावरती आत बाहेर
असं म्हणता येत नाही. कारण आता संकल्प रूपाने म्हटलं तर तो आतमध्ये आहे. कारण मन संकल्प करतं, मन आतमध्ये आहे असं म्हटलं तर तो आतमध्ये आहे, हृदयदेशी असं म्हटलं. आणि सगळीकडे तोच आहे. म्हणजे जो संकल्प जेव्हा साकार झाला तेव्हा तो सगळीकडे जो विराट रूपाने प्रकाशित झाला, दिसला. तर आता हा काय प्रकार आहे? म्हणजे निराकार वस्तू कैसी आकारा आली असं म्हटलं तर त्याची निराकारता ही आतली, आकारता बाहेरची. असं सापेक्षतेने हे आपल्याला म्हणता येतं अन्वय व्यतिरेकाने. म्हणजे आकाराचा जर व्यतिरेक केला तर तो निराकार रूपाने आम्हाला उपलब्ध आहे. आणि अन्वयाची भाषा अशी म्हटली तर जो निराकार आहे तोच साकार आहे. असं अन्वय व्यतिरेक वगैरे हे सगळं असं एक एक करून आपल्याला लावून घ्यायचं आहे. मग कार्य तोच आहे, कारणही तोच आहे, असा पूर्ण पुरुष आहे. तोच सर्वांच्या आत आहे, सर्वांच्या बाहेरही तोच आहे. आणि आत बाहेरची भाषा त्याला निरर्थक आहे. त्याला कोणी कारणरूप माता पिता नाही आहे. अज असल्यामुळे त्याला कोणी कारणरूप माता पिता नाही आहे. कारण जे कार्य असतं त्याला कारणरूप पिता असावा लागतो. म्हणून कारणापासूनच कार्य होतं आणि कार्यामध्ये मग ते अनुस्यूत असतं असं वगैरे ची जी भाषा आहे. तर कार्य कारणातीत असा जो आहे तो आहे. आणि म्हटलं तर अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. म्हणजे कारणरूपही तोच आहे. बरं, उपादान रूपाने पुन्हा कार्यरूपही तोच आहे. निमित्त रूपाने म्हटलं तर कारण रूपाने पण तोच आहे. कार्यरूपाने उपादान रूपाने तोच आहे, निमित्त रूपाने तो कारण रूपाने आहे. असा तो अभिन्न आहे. कार्यही तोच आहे, कारणही तोच आहे, सर्वस्व सर्व तोच आहे. आता सर्व म्हटल्याबरोबर तटस्थ लक्षण येऊन गेलं की तोच हे सगळं काही झालेलं आहे. मग त्याला कोणी माता पिता नाहीये, तो स्वयंभू आहे, अजन्म आहे, निर्विकार असा आहे. जन्म हा विकार असा जर धरला तर जन्म अस्ति जायते वर्धते किंवा जायते अस्ति वर्धते असा कोणताही क्रम घेतला, अस्ति पहिले किंवा जायते पहिले, तरी विप्रीणमते आणि अपक्षीयते म्रियते पर्यंतचे सगळे 6 विकार जे आहे ते एका अज म्हणण्यामध्ये एक उपलक्षणाने अज म्हटलं आणि निर्विकार आहे तो असं तिथे सांगितलेलं आहे, असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग निरुपाधिक आहे, त्याला प्राण मन यांची उपाधी नाहीये आणि तो पूर्ण आहे, अखंड आहे, शुभ्र आहे, शुद्ध आहे. आता पूर्ण आहे असं म्हटल्यानंतर काय, पूर्णता जी असते कमतरता कशामध्ये असू शकते आणि पूर्णता कमतरतेला पूर्णतेमध्ये बदलणं हा जो भाग आहे म्हणजे काय, भर टाकणे असा विषय आहे. आणि कमतरता कशाने उत्पन्न झाली की जर ती समजा भरलेली असेल तर तिचा क्षय झाला, क्षरण झालं तर ती कमतरतेला प्राप्त होईल. तर द्रव्य नावाची जी गोष्ट आहे ती कमी जास्त होणं शक्य आहे. म्हणून कमी जास्त होणं द्रव्यता, द्रव्यच्या हिशोबाने बघितलं तर हा द्रव्य नावाचा जो परिच्छेद आहे तो तिथे नाहीये. अशी ती पूर्णता, द्रव्य अपरिच्छिन्न असं म्हणू आपण. तर तो असा आहे, अपरिच्छिन्न द्रव्य परिच्छेद ज्याच्यामध्ये नाहीये. आता तो अखंड आहे. अखंड आहे म्हणजे तो कुठेही खंडित होत नाही. आता खंड होणं म्हणजेच परिच्छेद आहे. पुन्हा तेच परिच्छेदाची भाषा. तो अखंड आहे म्हणजे अपरिच्छिन्न आहे म्हणजे त्याला कोणताही छेद देता येत नाही. कसा देता येत नाही? आत्माराम मध्ये काकांनी म्हटलं होतं तो सद्घन आहे. म्हणजे काय? सद्घन आहे म्हणजे असतचा यत्किंचितही त्याच्यामध्ये प्रवेश नाही आहे, असा घन रूप तो आहे. चिद्घन आहे म्हणजे अज्ञानाचा दुःखाचा तिथे जराही प्रवेश नाही आहे, असा तो आनंद घन आहे. असं जेव्हा म्हटलं जातं ती जी घनता आहे
भरला घनदाट हरी दिसे, असं जे म्हणणं आहे ते कशाला धरून आहे? त्याच्या अखंडतेला धरूनच आहे. शुभ्र आहे, शुभ्र तेजोमय स्वयंप्रकाश असा शुभ्र आहे. आणि शुद्ध आहे, शुद्ध आहे म्हणजे निर्मल आहे, निर्मल आहे म्हणजे मलरहित आहे. मग मल कशा कशाचे आहे? त्रिगुणाचा मल तेथे नाहीये, तीन देहाचा मल तिथे नाहीये, असा सगळा एकानंतर एक तीन अवस्थांचा मळ नाही, अशामुळे तो शुद्ध आहे असा. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षण याच्याने अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष यांचा विचार समजवण्याचा एक उपनिषदाचा ह्याच्यातला एक प्रकार असा आहे. म्हणून आता प्राणाने क्रियाशक्ती आणि मनाने संकल्पशक्ती या दोन गोष्टींनी जगताला सचेतन किंवा व्यवहार्य जगत असं जे दिसतं ते, म्हणून आपल्याला अक्षरतत्व हेच सर्व काही आहे असं वाटतं. पण ब्रह्म हे अप्राण अमन आहे. कार्यरूप जगतापेक्षा अव्याकृत रूप अक्षर श्रेष्ठ आहे. आता इथे अव्याकृत रूप जो आहे, अव्याकृत ही जी दशा आहे त्याला काय म्हणू? पण जोपर्यंत व्याकृत म्हणजे विकार उत्पन्न नाही झाला असं म्हणा, आकार जोपर्यंत धारण नाही केलं तसं म्हणा, अशा अर्थाने अव्याकृत म्हणजे बीजावस्था असा आहे, अव्याकृत दशा. तर ही कार्यरूप जे जगत आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ही कारण अवस्था आहे, कारण रूपता कारण आहे, कारण नेहमी कार्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं. तर अक्षर श्रेष्ठ आहे. पण परब्रह्म जे आहे ते परात परह असं जे म्हटलं आहे की त्या परपेक्षाही हा पर आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे आहे आणि विमल अशा स्वरूपाचा आहे. आता निर्मल आणि विमल दोन शब्द आहे. एकाला आपण असं म्हणू की मल नाहीये म्हणजे मलाच्या सापेक्षतेने तो शुद्ध आहे, आणि एकाला जिथे मलाची कल्पनाही करता येणार नाही असं म्हणू. म्हणजे अशा पद्धतीने तो अक्षररूप आणि ब्रह्मरूप उत्तम पुरुष रूप कसा आहे हे म्हटलं आहे. मग एक शंका इथे उपस्थित करण्यात आली. त्याच्यात ते म्हणतात की अक्षर पुरुष हा अप्राण कसा असू शकतो? अप्राण कसा असतो? कारण त्याच्यामुळे हे जगत निर्माण होतं, आणि जगत तर गतिमान आहे. जग शब्दे गती अशी व्याख्याच आहे जगाची. तर असा जो जग गती स्वरूप आहे, जगपणा ज्याला आहे, त्याला आपण अप्राण कसं म्हणू शकतो असा त्याचा विचार आहे. मग त्याचं उत्तर असं आहे की अनादी असा जो पुरुष आहे तो जेव्हा देहधारी होतो तेव्हाच प्राण निर्माण होतो, कारण गरजेप्रमाणे मग त्या गोष्टी तिथे उत्पन्न होतात. आता देह जोपर्यंत नाहीये तोपर्यंत प्राणाची गरज नाहीये, म्हणून जिथे देहच नाहीये, अजून देह उत्पन्न नाही झाला, तिथे प्राणाची गरज नसल्यामुळे त्या आधी जो पुरुष आहे या तिथला तो अप्राणच आहे असं उत्तर दिलेलं आहे. मग पुढे म्हणतात की एतस्मात् जायते प्राणो मनः सर्वेंद्रियाणि च खम वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी. आता याच्यापासूनच, या परमात्म्यापासूनच प्राणशक्ती उत्पन्न होते, आणि त्याच्यापासूनच मन, सर्व इंद्रिय, आकाश, वायू, तेज आणि पाणी हे निर्माण होतं. आणि या सर्व सृष्टीला, जगताला आधारभूत अशी जी पृथ्वी आहे, विश्वस्य धारिणी पृथ्वी अशी ती निर्माण होते. आणि अशा प्रकारचं आता या अक्षर पुरुषापासूनच नाम रूपात्मक, नाम रूप आदी हे जे आहे ते मायेमध्ये आणि अविद्येमध्ये आहे. म्हणजे अविद्येची उपाधी, मायेची उपाधी करून नाम रूपानी तोच आहे. सोपाधिक होणं, सोपाधिक होण्यामध्ये
दोन प्रकार, पिंड आणि ब्रह्मांड. ब्रह्मांडात सोपाधिक झाला म्हणजे मायेची उपाधी, आणि पिंडामध्ये जेव्हा सोपाधिक झाला तो तेव्हा अविद्येची उपाधी. असा उपाधीनी तो उपाधीच्या सह असा उपाधी धारण करून असा तो सोपाधिक आहे. आणि जेव्हा तो सोपाधिक नाही आहे तेव्हा तो निरुपाधिक आहे, असा तो आहे. आता जे बदल होतात ते बदल हेच विकाराचे स्वरूप आहे. आणि विकार जे आहे ते बोलण्यापुरतेच आहे. वाचारंभण विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. वाचारंभण जे आहे, शब्द उच्चारला की तिथे मग सृष्टी निर्माण झाली. शब्दाने सृष्टी जी निर्माण झाली म्हणजे काय की कोणत्याही गोष्टीचं जे अस्तित्वाची सिद्धी आहे ती आपल्या बोलण्याने होते. ज्या विषयी जास्त आपण बोलू त्याला अस्तित्व दिल्यासारखं आहे, आणि ज्या गोष्टी आपण नसल्यासारख्या मानून चालू त्या गोष्टींना अस्तित्व नाही. आपल्या बोलण्याने अस्तित्व आहे आणि आपल्या न बोलण्याने असं. म्हणून मौनात काय ताकद आहे. आता हा साधन भाग पॅरेलल आपल्याला बघावा लागतो. जास्त बोललं की जगत सत्यत्व भ्रांती वाढते. देहाबद्दल जास्त बोललं देहसत्यत्व भ्रांती वाढेल. म्हणून देहसत्यत्व भ्रांती कमी करायची असेल देहाबद्दल बोलणं कमी करू आपण. जगताबद्दल कमी करू बोलणं, जगत सत्यत्व भ्रांती जाईल. कारण वाचारंभण विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. सत्य तर वस्तू एकच आहे. मग आपण ज्या ज्या गोष्टी बोलू त्यांना त्यांना सत्यता येईल, आणि सत्य कधीही एकच असतं, दोन तर नसतात. मग आपण त्या सत्यावरती आवरण घालून दुसऱ्या सत्याला जेव्हा प्रकाशित करतो आणि तेच एक सत्य आहे असं जेव्हा समजतो तेव्हा आपली फजिती झालेली असते. म्हणून इथे ह्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की बदल होणे हे विकाराचे स्वरूप आहे आणि ते बोलण्या इतकेच अस्तित्ववान आहे. आणि या सर्वांना नाम रूप प्राणांना हे जे काही अस्तित्व आहे ते सगळं बोलल्यामुळेच म्हणजे वाचारंभण मुळेच आहे वास्तविक. अन्यथा पाहिलं तर ते सगळे जडच आहे, नाशिवंत आहे. आणि अक्षर ब्रह्माचे विकार त्याप्रमाणे सर्व मन इंद्रिय हे सुद्धा आहे. अक्षर ब्रह्माचे विकार हे असत जड रूप आहे. मन इंद्रिय प्राण हे उत्पत्तीपूर्वी, उत्पत्तीपूर्वी म्हणजे भासपूर्व अवस्थेमध्ये जसे असत असतात, भासल्यानंतर त्यांना प्रतीती मात्र सत्ता येऊन जाते आणि भासाच्या पहिले त्यांना असत रूप असतात, अस्तित्वहीन म्हणजे नसलेच असे असतात. तर मन इंद्रिय प्राण हे उत्पत्तीपूर्वी म्हणजे भास अवस्थेमध्ये जसे असत असते तसेच ते असताना आणि नाशानंतरही असतात. आता भास व्हायला लागला म्हणून दिसतात ते, पण भासापूर्वी ते नव्हते. नाशानंतर असत नाही म्हणजे जे प्रागभाव रूप आहे आणि प्रध्वंसभाव रूप आहे ते मध्ये जर असेल तर ते फक्त प्रतीती मात्र सत्तावानच आहे, वास्तविक सत्य नाही असा त्याचा अर्थ आहे. मग पुढे आकाशादी पाच भूत अगदी सर्वाधार पृथ्वी सुद्धा विकार रूपच आहे. विश्वस्य धारिणी पृथ्वी हे सुद्धा विकार रूप आहे. आणि हे सगळं जसं पिंडात आहे तसं ब्रह्मांडात आहे. आता एक एक गोष्ट यांनी स्पष्ट केली आहे, याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. पुढे म्हणतात अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्रसूर्यो दिशः श्रोत्रे वग्विताश्च वेदाः वायुः प्राणो हृदयं विश्वमस्य पद्भ्यां पृथिवी येष सर्वभूतांतरात्मा असा मंत्र आहे. म्हणजे काय, अग्निर्मूर्धा, अग्नी हे मूर्धा आहे म्हणजे अग्नी ज्याचे मस्तक आहे. आता इथे अग्नी म्हणजे स्वर्ग, स्वर्ग हे ज्याचे मस्तक आहे. चंद्र आणि सूर्य चक्षुषी डोळे आहे.
दिशः श्रोत्रे म्हणजे दिशा हेच कान आहे, आणि वग्विताश्च वेदाः वाणी, वेद म्हणजे त्याची वाणी आहे असं म्हटलं. मग म्हटलं की वायू जे आहे ते प्राण आहे, वायू प्राणो. हृदयम विश्वमस्य, आता विश्व हेच त्याचे हृदय आहे. विश्वम अस्य असं, आणि पायापासून पृथ्वी ही निर्माण झाली, दोन्ही पायापासून त्याच्या पृथ्वी ही निर्माण झाली. पदभ्याम पृथ्वी, आणि तोच देव सर्व भूतांच्या अंतर्यामी आहे, सर्व भूतांतरात्मा असा तो आहे, असा तो विराट पुरुष आहे. आता पिंड ब्रह्मांडाचं वर्णन करताना इथे आता ब्रह्मांड पुरुष विराट पुरुषाचं वर्णन केलं, म्हणून अग्नी हे मस्तक आहे म्हणजे स्वर्ग, अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं. आता दिव्यो ह्यमूर्तः या मंत्रामध्ये ज्या परमेश्वराचे निराकार रूप दाखवले, स्वरूप दाखवले असे सांगतात. आणि मग अग्नी, स्वर्ग हे मस्तक, चंद्र सूर्य डोळे, विस्तृत वेद जे आहे ती वाणी आहे, वायू प्राण आहे, हे जे सगळं सांगतात. जगत हे अंतःकरण आहे म्हणजे हृदय आहे, पृथ्वी दोन्ही पायापासून झालेली, आणि हाच सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा आहे, असं यामध्ये विराट पुरुषाचं वर्णन केलं आहे. आता पुन्हा जगताचा क्रम सांगताना सांगतात, तस्माद अग्निही समिधो यस्य सूर्याः सोमात् पर्जन्य औषधियः पृथिव्याम पुमान रेतः सिंचती योषितायां बह्वीः प्रजाः पुरुषात् संप्रसूताः. आता त्याच पुरुषापासून अग्नी निर्माण झाला, अग्नी त्याच पुरुषापासून निर्माण झाला, आणि ज्याचे सूर्य हे समिधा रूप आहे. आता सूर्य हे तेजाचे, अग्नीचे समिधा रूप आहे. मग म्हणतात त्याच अग्नीपासून सोम उत्पन्न झाला, त्या सोमापासून म्हणजे सोमाग्नीपासून मेघ उत्पन्न झाला, म्हणजे त्याच मेघाग्नीपासून पर्जन्य उत्पन्न झाला, आणि त्यापासून पृथ्वीवरील औषधी रूप अन्न निर्माण झाले, की जे पुरुष अग्निरूप वीर्याला कारण ठरले. पुरुष अग्निरूप वीर्य असं म्हटलंय. आणि मग तेच वीर्य तो योषित रूप म्हणजे स्त्री योनी रूप जो अग्नी आहे त्याच्यामध्ये तो सोडतो, आणि त्याने प्रजा उत्पन्न होते. संप्रसूताः प्रजा उत्पन्न होते, असे हाच पुरुष परमपुरुष पंचाग्नी साह्याने बहुविध प्रजारूप झालेला आहे. हा विषय थोडासा आपण बघू. पंचाग्नी रूप झालेला आहे. आपल्याला आठवतं की ब्रह्मसूत्राचं जेव्हा भाष्य आचार्य करत होते काशीच्या तटावरती, तेव्हा ते शिष्यांचा पाठ घेत होते ब्रह्मसूत्राचा. ब्रह्मसूत्र भाष्य करत करत ते सगळ्या शिष्यांना सांगत होते. तेव्हा हाच प्रश्न कोणी विचारला होता त्यांना? व्यासांनी. व्यास मनुष्य रूपात शरीर धारण करून परीक्षा घ्यायला आले. त्यांनी त्या शिष्याला विचारलं, मग त्यांनी आचार्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. त्यांनी प्रश्न असा केला होता की हा जो पुरुष आहे तो अग्नीपासून असा कसा निर्माण होतो असा, तर त्याचं उत्तर या मंत्रामध्ये दिलेलं आहे. आता तो विषय छांदोग्याचा आहे, पण इथेही तो विषय आलेला आहे, इथेही आपल्याला तो लक्षात घ्यायचा आहे. आता इथे जे म्हटलेलं आहे तस्माद अग्निही, तर त्या पुरुषापासून अग्नी निर्माण झाला असं म्हटलेलं आहे. आता इथे त्या अग्नीपासून, आता ही जी अग्नी आहे ही पंचाग्नी आहे. पंचाग्नी नाव, कारण 5 प्रकारच्या अग्नी इथे सांगितलेले आहे. म्हणजे प्रजा उत्पत्तीला कारणीभूत ज्या पंचाग्नी आहे त्या कोणत्या क्रमाने पुरुषापर्यंत, अग्नीपासून पुरुष कसा निर्माण होतो या प्रश्नाचं उत्तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. अग्नीपासून म्हणजे पहिला नंबर अग्नी झाला पंचाग्नीपैकी,
पहिला अग्नीपासून सोम निर्माण झाला. आता सोम हा दुसरा अग्नी आहे. मग सोम रूप अग्नीपासून मेघ उत्पन्न झाला, तिसरा अग्नी. मग या मेघाग्नीपासून पर्जन्यपासून मेघापासून म्हणजे पर्जन्य रूप मेघ जे आहे त्याच्यापासून पृथ्वीवरील औषधी रूप अन्न निर्माण झाले की जे पुरुषाग्नी रूप वीर्याला कारण ठरले. आता पुरुषाग्नी इथे चौथी अग्नी झाली आणि मग त्याच अग्नीला पुढे स्त्री अग्नी अशा रूपाने सांगितलं. आणि मग त्यांचा संबंध आल्यानंतर हे जे प्रजा उत्पादन आहे ते कसं झालं ह्याचं हे 5 अग्नीमध्ये वर्णन इथे पंचाग्नीमध्ये केलेलं आहे. पहिला अग्नी, दुसरा सोम, तिसरा मेघ, चौथा पुरुष अग्निरूप आणि 5वा स्त्री अग्निरूप, असं त्याचं उत्तर आहे. मग म्हणतात तस्माद ऋचाः साम यजुषी दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्याः. म्हणजे त्याच अक्षर पुरुषापासून ऋचाः म्हणजे ऋग्वेद असा उत्पन्न झाला. सामवेद, साम यजुंशी यजुर्वेद, दीक्षा व्रतग्रहण म्हणजे दीक्षा. त्याच्यानंतर सर्व यज्ञ यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च अग्निहोत्रादी यज्ञ क्रतू, असं क्रतू यज्ञ, इतर अनेक यज्ञ. आणि मग दक्षिणाश्च, दक्षिणा म्हणजे गायीपासून जे जे काही दक्षिणारूप आहे ते सगळं. मग संवत्सर म्हणजे काल, तो उत्पन्न झाला. मग म्हणतात यजमान यजमानश्च लोकाः म्हणजे यजमान, आणि मग त्याला यज्ञ कर्माचे फळरूप जे लोक आहे, लोकांतर आपण जे म्हणतो ते 7 लोक जे निर्माण झाले ते कशासाठी झाले? फलरूप आहे, ते कर्माचं फळ देण्याकरता आहे. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या लोकांमध्ये जी भटकंती आहे ती सगळी ज्या फलाची इच्छा त्या त्या फलाला जे जे लोक उपयुक्त आहे तिथे तिथे ते फल असं मिळतं. म्हणून तर यजमान त्याला यज्ञकर्माचे फलरूप जे लोक आहेत ते, आणि ते जे लोक चंद्राने पवित्र होतात, सूर्याने पवित्र होतात, जेथे सूर्य तळपतो, असा यत्र पवते सोमो यत्र पवते यत्र सूर्याः, जिथे चंद्र आणि सूर्य असतात. म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहे. आता अव्याकृत जो अक्षर आहे, अक्षर त्याच्यापासून हे सर्व निर्माण झालेले आहे आणि त्यापासूनच ऋग्वेदाच्या ऋचा निर्माण झाल्या. ऋचा शब्द हा ऋग्वेदाला लागू होतो म्हणून. आता ऋग्वेदाच्या ऋचा ह्याच्याकरता म्हटलंय त्यांनी की ज्यांचे पाद निश्चित अक्षरामध्ये संपतात त्या ऋग्वेदाच्या ऋचा आहेत. निश्चित मात्रेमध्ये जे पाद असतात ते अक्षरांमध्ये निश्चित अक्षर ज्याच्यामध्ये असतात म्हणजे नियमबद्ध आहे असं, तर ते ऋग्वेद आहे. मग म्हणतात की गायत्री इत्यादी जे छंद आहे त्यांच्यासह जे मंत्र आहे की जे गान विशिष्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये गेयता आहे, ते सगळे सामवेदाचे आहेत, ते सामवेद आहे. आणि मग यजुर्वेद जे आहे ते ज्याचे पाद नियमित अक्षरात संपत नाही असे जे आहे ते वाक्यरूप आहे आणि ते यजुर्वेद आहे. आणि असे हे तिन्ही प्रकारचे वेदमंत्र उत्पन्न झाले. आता इथे 3 वेद जेव्हा म्हणतात तेव्हा आपण 4था वेद त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे असं धरायला सांगितलेलं आहे आचार्यांनी. शंकर आपल्या भाष्यामध्ये, ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये, की जेव्हा वेदत्रयी असं म्हणतो तेव्हा त्याच्यात अथर्ववेदाचा बराच भाग जो आहे, अथर्ववेद एक स्वतंत्र वेद केलं जरूर आहे, पण वास्तविक तो याच वेदांमधूनच थोडा थोडा भाग आहे, स्वतंत्र असा नाही आहे. म्हणून 3 वेदच असे मानलेले आहे विभागतः, म्हणून वेदत्रयी असं म्हटलेलं आहे.
त्याला. तर असे हे आहे. मग यज्ञोपवितासारखे दीक्षा, व्रतबंधन, व्रत जे आहे, दीक्षा, गुरुकुलामध्ये जाण्याचा अधिकार, वेद शिक्षेचा अधिकार यज्ञोपवितानंतरच मिळतो असा. मग संन्यास सारख्या दीक्षा, संन्यास दीक्षा. मग दोन्ही प्रकारचे यज्ञ, यज्ञ आणि क्रतू. आता क्रतू इथे युप सहित म्हटलेला आहे, आपण त्याच्या खोलीत काही जाणार नाही. क्रतू आणि यज्ञ असे यज्ञाचेच प्रकार, यज्ञ क्रतवो असं म्हटलेलं आहे. मग दक्षिणेमध्ये जे जे काही दक्षिणारोप, गायीपासून सर्व काही जे दान केलं जातं ते सगळं दक्षिणा आहे. मग यज्ञ कर्माला जे अंगभूत आहे, म्हणजे यज्ञ कर्माला जे जे काही लागतं त्याच्यात पहिले तर संवत्सर आहे, म्हणजे योग्य काळ, कालाचा निर्णय करावा लागतो, गणना करावी लागते. मग जो यज्ञ करता आहे, यजमान, तो लागतो. मग त्या यज्ञकर्त्याला, यजमानाला त्या यज्ञाचं जे फल मिळणार आहे, ते फल ज्या लोकात मिळणार आहे तो लोक, कर्माचे फलस्वरूप. आता दक्षिण उत्तर मार्गाने जाणारा, दक्षिण मार्गाने जाणारा, उत्तर मार्गाने जाणारा, ह्यांच्या ज्या गती ठरलेल्या आहे, याच लोकांतरच्या गती आहे. आणि त्याच्यातून मग प्राप्त होणारे लोक आणि हे सर्व काही जे आहे ते उत्पन्न झाले. आता देवादी जे सगळे प्राणीभेद उत्पन्न झाले, सर्व प्रकारचे सदाचार हे सुद्धा त्याच्यातून उत्पन्न झाले असं म्हटलं आहे. मग आता त्याच्याकरता पुढचा मंत्र म्हणतात ते, तस्माच्च देवा बहुधा संपृष्टाः साध्या मनुष्याः पशवो वयांसी प्राणापानौ व्रीहियवो तपश्च श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यम विधिश्च. आता काय काय निर्माण झालं आहे त्या निर्मितीच्या सगळ्या गोष्टी सांगतात ते. तस्माच्च देवा, आता कर्माचे अंगभूत असे अनेक देवता. आता कर्माचे अंगभूत देवता म्हणजे काय? कर्मेंद्रियांनी आपण कर्म करतो, कर्मेंद्रियांचा अधिष्ठान रूप सगळे अधिष्ठात्री देवता आहे ना. सगळ्या कर्मांना इंद्र, हाताचा इंद्र जसा एक उदाहरण घेतला तर त्याच्यानुसार सगळे वाणीची अग्निदेवता आहे. या सगळ्यांना एक एक जो आहे देवता अधिष्ठान तो आहे. तर ते कर्माचे अंगभूत असे अनेक देवता त्याच्यापासूनच उत्पन्न झाले. साध्यगण, मनुष्य, पशु, पक्षी, प्राणापान, व्रीहियव, अन्न, मग तप, श्रद्धा, ब्रह्मचर्य, सत्य आणि विधी, इतक्या सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या. आता गण म्हणतं वसु आदी जे गण आहे है ना, ते आहे. अनेक देवतांमध्ये हे सगळे प्रकार आहे. आणि मग साध्यगण, देवतांचे जाती विशेष. आता हे देवतांचे जाती विशेष सगळे जे आहेत त्याच्यातूनच उत्पन्न झाले. आता जितका मोठा हा सगळा पसारा आहे सृष्टीचा, त्यांचं संचालन करण्याकरता ऑपरेशन मॅनेजर सगळीकडे लागणार आहे. मग तसे तसे सगळे देवता लागणारच आहे, फंक्शनरी. म्हणून हे सगळे त्याच्याकरता निर्माण झाले. आणि मग कर्माचा अधिकारी माणूस, मानव हा निर्माण झाला. गावातील आणि अरण्यातील पशु, म्हणजे आपल्याला डाऊट राहू नये, पशु म्हटल्यानंतर सगळीकडचे पशु कुठलेही असो ते, मग पालतू असो की तसे असो, जंगली असो, जे काही असतील ते सगळे. मग वैसा म्हणजे पक्षी, वयांसी पक्षी. मग जीवन रूप प्राणपान. आता या सगळ्यांना 84 लक्ष जीवयोनी जे आहे त्यांच्याकरता प्राणापान लागणारे. मग त्या प्राणापानाला लागणारं अन्न हे, आणि हवी, यज्ञाकरता कर्माकरता जे लागणारे हवी आहे ते अन्न. हवी, हवीमध्ये व्रीही आणि यव असे जे म्हटलेले आहे, म्हणजे तीळ तांदूळ वगैरे सगळे जे जे काही लागणाऱ्या, जवस वगैरे जे काही लागतं यज्ञाला ते सगळं. पुरुषाचा संस्कार रूप आणि वेगळे फलदायक असे तप. तपाची व्याख्या पुष्का जे त्याला लागणारं हे जे या व्याख्येप्रमाणे जे तप आहे ते अशा प्रकारचं आहे की पुरुषामध्ये संस्कार रूप ज्या गोष्टी आहे त्यांना इथे तप म्हटलेलं आहे.
आणि ज्याचं फळ एक वेगळं आहे म्हणून, म्हणजे कर्मापासून त्याला थोडंसं वेगळं करता येतं तपाला. तसंच श्रद्धा म्हणजे आस्तिक की बुद्धी जी आहे ती श्रद्धा नावानी आहे. मग चित्तप्रसाद आहे, मग सत्य आहे, अहिंसा आहे, आणि ब्रह्मचर्य जे आहे ते म्हटलेलं आहे मैथुनाचा संपूर्ण त्यागरूप ब्रह्मचर्य आहे. इथे ब्रह्मचर्याची व्याख्या तशी आहे. आणि विधिविधान जे जे काही ज्याच्याकरता जी नियमावली, आचारसंहिता, विधी, हा सगळा जो आहे हे सर्व काही त्या अव्याकृत पुरुषापासूनच निर्माण झालेलं आहे. आणि जे महाप्रलयाच्या वेळेला नसतात, की जे हे जन्य आहे आणि सिद्ध वस्तूशी ज्यांचा संबंध नाही, असे हे फक्त जे आहे ते बीज दशारूपच आहे. वास्तविक बीज दशारूप आहे ते. आणि असे हे कर्माचे अंगभूत वर्णन या मंत्रामध्ये आलेले आहे. हे सर्व अव्याकृत अक्षरापासून प्रगट होतात, परमात्म्यात ते नाही. आता इथे स्पष्ट केलेलं आहे की परमात्म्यामध्ये हे सगळं नाही आहे, पण ह्यांच्यामध्ये परमात्मा मात्र आहे. आता इथे मत्स्थानी भूतानी नच मत्स्थानी भूतानी, ते जे दोन्ही आहे असे जे एकमेकांना कंट्राडिक्ट केल्यासारखे वाटतात, ते अन्वय व्यतिरेकाची जी भाषा आहे ती इथे स्पष्ट होते. हे नासदीय सूक्तात दिलेलं आहे की हे सर्व अव्याकृत अक्षरापासून प्रगट होतात आणि हे परमात्म्यामध्ये नाही आहे. आता इथे आपल्याला हा सगळा जो सृष्टीचा पसारा आहे याचा एक अगदी स्थूलापासून सूक्ष्मत्वापर्यंतचा जो विचार आहे तो सगळा ह्याच्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे बराच. त्याच्याने आपल्याला ह्या सगळ्या सृष्टीचा प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कशी संबद्ध आहे, एखादी गोष्ट उत्पन्न झालेली आहे तर तिचा संबंध कर्म फल रूपाने असेल, कर्माच्या साधन रूपाने असेल, काहीतरी कर्मकारक व्यवहारामध्ये ती शामिल आहे, है ना, असा तो आहे. आणि मग त्याच्याकरता लागणाऱ्या ज्या पूरक गोष्टी आहे, है ना, त्याच्याकरता लागणाऱ्या, आता प्राण उत्पन्न केलं तर प्राणाला जगवणारा जो अन्न आहे तो उत्पन्न करावा लागेल. मग यज्ञाकरता वेगळा व्रीही यव वगैरे आहे. अशा सगळ्या गोष्टी एकानंतर एक, म्हणजे एकाचा संकल्प केला काय की मग अनेक आणखीन उपसंकल्प त्याच्यामध्ये अनुस्यूत असतात, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणून असं वर्णन केलेलं आहे. पुढे वर्णन करतात ते सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः सप्त होमाः सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिता सप्त सप्त, असा आता इथे या मंत्रात म्हटलेलं आहे की त्यापासूनच 7 प्राण उत्पन्न होतात. त्यांच्या 7 दीप्ती आहे, म्हणजे 7 प्राणांच्या 7 प्रकारच्या शक्ती, दीप्ती म्हणजे. मग त्यांचे 7 विषय आहे, मग ते 7 विषय जे आहे ते समिधा रूप आहे आणि त्यांचे विषयांचे जे ज्ञान आहे ते ज्ञानरूप होम आहे, होम म्हटलेलं आहे. मग म्हणतात की हृदय ज्याचे अधिष्ठान आहे, म्हणजे हृदय जिथे केंद्र आहे, आणि जे हे जे सगळे आहे हे हृदयातच आहे, असे 7 प्राणांचे संचार साठी 7 प्रकारचे लोक म्हणजे स्थान असे उत्पन्न होतात. आता इथे हे 7 असं म्हटलेलं आहे. इथे मस्तकावरती, चेहऱ्यावरती असलेले जे इंद्रिय आहे, आता इंद्रिय जे आहे ते 5च असतात, पण इथे मस्तकावरती 7 इंद्रिय, या एवढ्या भागात 7 इंद्रिय कसे आहे ते सांगितलेलं आहे. तर इथे म्हणतात ते की डोळे, आता डोळे 2 असं धरलं, कान 2 धरले, नाकपुड्या 2 धरल्या, 6 झाले, आणि तोंड म्हणजे जिव्हा, अशा प्रकाराने हे 7 हे आहे. तर असे हे 7 स्थान, मग तेच 7चं प्रकाशन, ज्या प्राणांपासून उत्पन्न होतात ते 7 तिथे शक्ती, मग त्यांचे विषय सुद्धा 7, अशा प्रकारचा
वर्णन इथे आहे. आता आपण म्हणू की विषय तर 5च आहे, मग इथे 7-7चा हिशोब सगळा दिलेला आहे. सप्त लोकाला धरून मग हे सगळे 7-7 ची गणना इथे केलेली आहे. हा विचार करण्याचा विषय आहे. पुष्कळ वेळा काय होतं की कधी नंबरमध्ये, कधी कशामध्ये अशी संगती लावायला आपल्याला थोडासा त्रास होतो. तर तेव्हा मग संगती लावावी लागते. आता ह्या सगळ्या संगतींचे ज्या गोष्टी आहे, अशा शंकांचं निवारण जे आहे ते ब्रह्मसूत्रात केलेलं असतं. असा तो भाग आहे. म्हणून आता जसं निमिष, उन्मेष अशा 2 क्रिया होऊन गेल्या इथे. निमिषही आहे, उन्मेषही आहे असं. मग एक इनर आणि आउटर, आता श्वास आणि प्रश्वास असं जर म्हटलं तर प्राण आणि अपान ह्या 2 गोष्टी होऊन गेल्या. अशी ती संख्या जी आहे ती 7 भरू शकते असा विचार इथे करावा. आणि मग अशा प्रकारे 7साठी मग पण आहे सगळे जे आहे ते हृदयस्थानी आहे असं म्हटलेलं आहे. तर ते जे आहे प्राणा गुहाशया निहिता हा असं म्हटलेलं आहे. आणि सप्त सप्त हे सगळे 7-7चा असं आहे. आता 5-5चा म्हणा की 7-7चा म्हणा, सगळं काही एकाच प्रकारे आहे. फक्त मांडणीमध्ये उपनिषदाच्या रेफरन्समध्ये जसा फरक पडेल तेवढाच फरक असतो. सगळ्यांना सांगायचं उपनिषदांना एकच असतं. मग अशा प्रकारे जीभ हे 7 यांच्या ठिकाणांचे 7 प्राण, याच विषयरूप 7 समिधा, त्यांना दिले जाणारे जे विषय आहे ते, त्या दीप्ती शक्ती आणि या इंद्रिय स्वरूप 7 प्राणांना त्यांच्या 7 समिधारूप विषय हेच प्रगट करतात होमद्वारे. आता इथे यज्ञाच्या कल्पना मांडलेल्या असल्यामुळे हा एक यज्ञ आहे अशा प्रकारचा वर्णन इथे आहे. मग म्हणतात अतः समुद्रा गिर्यश्च सर्वे स्मास्यन्त्यन्ते सिंधवः सर्वरूपाः अतश्च सर्व औषधियो रसश्च यनेश भूतेस्तिष्ठते या अंतरात्मा. म्हणजे याच्यापासूनच सर्व समुद्र, पर्वत आणि सर्व प्रकारच्या नद्या याच्यापासूनच वाहतात. वनस्पती आणि रस प्रगट होतात. याच रसांच्या योगाने हा जीवात्मा जड द्रव्याशी संघटित होऊन राहतो. आता यांचं जे कालवण आहे, कालवलेलं आहे एकमेकांमध्ये, ते कसं आहे ते म्हटलं आहे त्यांनी की आता 7 समुद्र म्हणजे हिमालयादी पर्वत, 7 समुद्र पर्वत हे सगळे निर्माण होतात. गंगेसारख्या मोठ्या आणि अनेक लहान नद्या अनेक वेगळे वेगळे रूप धारण करून वाहतात. त्यापासूनच महाभूते उत्पन्न होतात. मग मधुरादी रस म्हणजे सगळे 6 रस जे आहे ते त्याच्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. मग धान्य, वनस्पती यांच्यानी हा आत्मा जो आहे तो वेढलेला असतो. आता हे सगळे पिंडाचं वर्णन आहे, जीवात्म्याचं वर्णन आहे ना. आता पिंड ब्रह्मांडाचं वर्णन या भागामध्ये केलेलं आहे आणि तिकडे स्वरूप लक्षण आणि तटस्थ लक्षणामध्ये सांगितलेलं आहे. मग अशा प्रकारे या देहाला हा सूक्ष्म लिंग देह असं म्हणतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींनी त्या लिंग देहाला धरलेलं आहे, सूक्ष्म देहाला धरलेलं आहे. आता सूक्ष्म देह म्हणजेच लिंग देह म्हणजेच कारण देह आणि तेच म्हणजे वासना देह असा. फक्त रेफरन्स प्रमाणे त्यांचे नावं जे आहे तेव्हा केव्हा त्याला सूक्ष्मदेह म्हणायचा, केव्हा त्यालाच कारण देह म्हणायचा. आपण 3 शरीराची कल्पना करताना सूक्ष्मदेह कारण देहापासून वेगळं करतो है ना. तेव्हा त्याचे उद्देश वेगळे वेगळे असतात. तिथे ते 19 मुख असं म्हणून मांडुक्याची भाषा, तिथे अंतःकरण आणि 15 हे सगळे असे मिळून 19 होतात. ते कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, 5 प्राण या सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे हे जे सूक्ष्मदेह लिंगदेह जे आहे, लिंगदेहाचा संबंध चिन्ह या रूपाने आहे. तो जीव जो आहे राहणारा जीवात्मा, त्याचा तो लिंग आहे, ओळख अशा रूपाने आहे. आणि वासनादेहही तोच आहे, कारण तोच मग उदान वायूवरती
घेऊन जातो. आता तिथे घेऊन गेला तर तिथे कारण आहेच, अज्ञान आहे, म्हणूनच तो जन्माकरता जातो आहे. आणि अंतःकरणात सगळे इंद्रिय गोळा होऊन पुन्हा उदान वायूवरती स्वार होऊन जातात, म्हणून सूक्ष्मदेह तोच, लिंगदेह तोच, वासनादेह वासना त्याच्यावरतीच असतात, अंतःकरणावरती, बुद्धीच्या ठिकाणी, असं म्हणून ते हे म्हटलं आहे की हे असे असतात. आणि देह आणि आत्मा यांच्या अंतरात, म्हणजे यांच्यामध्ये जो असतो, यांची जी युती आहे, जेथे होते तेथे तो अंतरात्मा म्हटला जातो. अंतरात्मा म्हणजे आत्मा अधिक हे सगळं, म्हणजे आत्मा जो आहे तो यांच्याशी जेव्हा पूर्णपणे संलग्न होऊन, चिदाभासाची जी कल्पना आपण करतो, जीवाची जी कल्पना आपण करतो है ना, ती युतीच आहे ना. ते युती रूपाने जेव्हा आपण बघतो त्याला, तेव्हा त्याच्यामध्ये एक संधी जी आहे ती अंतरात्म्याची आहे, की जी दोन्हीला युती म्हणून ठेवते, जीवाची आणि हे. कारण बाकी सगळे जे तत्व आहे तसं पाहिलं तर ते सगळे जड आहे, पण त्या जडाला ऍक्टिव्हेट करणारा जो चेतन तत्व आहे, अच्छा, तो चेतन तत्व आत्मरूपाने काही करत नाही, पण त्याच्या प्रकाशाने हे प्रकाशमान होऊन त्यांचा जो भास आहे तो असा सजीवता, त्यांना चेतनता येऊन जाते, आणि म्हणून ही युती म्हटली जाते की तिथेच अकर्ता आहे, तिथेच कर्ता आहे. आता पुढे वर्णन त्याचं येणारच आहे, कसे दोन जण आहे, द्वासुपर्णा येणारच आहे. मग अशा प्रकारे हा अंतरात्मा म्हटलेला आहे. असा सर्व प्रकारांनी हा अव्याकृत अक्षर पुरुषच विस्तार पावलेला आहे. विकार हे वाणीचे आरंभ आहे, वास्तविक पुरुष हाच सत्य आहे. जसं वाचारंभण विकारो नामधेयम, नामापुरतेच आहे. मग सत्य काय आहे? आता घट परळ यांच्या बाबतीत माती जशी सत्य आहे, उपादान रूपानी माती आहे त्यांची सगळी, तसं इथे जो आहे तो अभिन्न निमित्त उपादान कारण रूपाने तो आहे. म्हणून अक्षर पुरुष जो आहे तो अभिन्न निमित्त उपादान कारण रूप आहे, असं हे सगळं सांगणं इथे झालं. मग पुरुष एवेदम विश्वम कर्म तपो ब्रह्म परामृतम एतद यो वेद निहितम गुहायाम सो अविद्याग्रंथी विकीर्ती सौम्य. आता हे सर्व जगत कर्म आणि तप, तप म्हणजे ज्ञान, हे सगळं काय आहे? पुरुषच आहे. एवेदम असं जे म्हटलेलं आहे, तर अशा प्रकारे तोच हा पर म्हणजे परमश्रेष्ठ आणि अमृतरूप ब्रह्म आहे. अमृतरूप ब्रह्म, तो जो पुरुष आहे तो अमृतरूप ब्रह्मच आहे. त्याला जो सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहणारा असे जाणतो, अशा पद्धतीने त्याला जो जाणतो, हे सौम्य, हे वत्स, अविद्या ग्रंथीचे तो छेद करतो, म्हणजे त्याचे अज्ञान नष्ट होते. आता काय जाणले असता? जे विचारलं होतं हे जाणले असता, असं त्याचं उत्तर प्रत्येक वेळेला देतात. पुरुषच हे विश्व आहे, जगत आहे. पुरुषाहून भिन्न विश्व म्हणून काहीही नाही. म्हणून काय जाणले असता असा जो प्रश्न केला होता, त्याचेच उत्तर दिलेले आहे की सर्व कारणरूप या परमात्म्याला जाणून घेऊनच हे कळतं की हे विश्व त्याच्यापासून भिन्न नाही. आणि पण मग हे विश्व काय आहे? तर अग्निहोत्रादी रूप कर्म, तप, ज्ञान, त्याचे फळ हे सर्व कार्यरूप आहे, आणि म्हणून पर अमृत ब्रह्म आहे. म्हणजे कारणापासून, कारण कार्यामध्ये अनुस्यूत असल्यामुळे ते सगळं जे आहे पररूप ब्रह्मरूप कसं आहे, आणि ते ब्रह्म मी आहे. वास्तविक ज्या ब्रह्माचं वर्णन स्वरूप लक्षणाने इथे केलेलं आहे ते सगळं आहे. आता इथे स्वरूप लक्षणाने ब्रह्म मी आहे, मग जो अक्षर अविनाशी तत्व आहे तो कोण आहे? तो माझ्यापासून वेगळा आहे का? तो माझ्यापासून वेगळा कधीच नव्हता, कारण सगोत्री आहे असं जे म्हटलेलं आहे की ईश्वर आणि जीव
जीवेश्वर भावानी जर शास्त्रीय पद्धतीने विचार केला तर ते पहिलेपासूनच आहे. हा सर्वज्ञ आहे तर हा अल्पज्ञ आहे, म्हणजे ज्ञ नावाची गोष्ट दोन्ही ठिकाणी आहे. हा सर्वशक्ती आहे, हा अल्पशक्ती आहे, असं आपण एक तक्ता काकांनी सगळ्यांना समजावून सांगितलेला जो आहे त्याचा विचार इथे ईश्वर आणि जीव या संदर्भात करता येतो. असा हा अक्षर पुरुष आणि असा हा क्षर पुरुष है ना. त्याच्यामध्ये हा कर्माने बद्ध असल्यामुळे क्षर झाला, हा ह्याला कर्म नसल्यामुळे हा अक्षर राहिला. असा हा अक्षर आणि क्षराचा संबंध. मात्र हे दोन्ही जे आहे ते उपाधिरूप आहे असं म्हटलं तर निरुपाधिक जो आहे तो ब्रह्म आहे. म्हणजे एक ब्रह्म विवेक सिंधूची भाषा दोन्ही ठिकाणी प्रतिबिंबित झाला असं म्हटलं तरी चालेल. नाहीतर जीव हा ब्रह्म आहे तर मध्ये हा या ईश्वराचा अविनाशी तत्वाचं वर्णनही समजून घ्यावं लागेल. अशा सगळ्या पद्धतीने आपल्याला जेव्हा हे लक्षात येतं तेव्हा ते ब्रह्म मी आहे. आणि अशा रीतीने जो याला जाणतो तो अविद्या ग्रंथीचा भेदन करतो आणि सर्वांच्या हृदयदेशी अंतर्यामी रूपाने हाच आहे म्हणजे मीच आहे असा विचार अविद्या ग्रंथीच्या नाशाकरता आवश्यक आहे. आणि असं केलं तर याच लोकामध्ये याच देहामध्ये अविद्या नाहीशी होऊन जाते. असं ह्याचा उपसंहार या प्रथम खंडाचा केलेला आहे. थांबू आपण. जय जय रघुवीर समर्थ.